नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीया या पवित्र सणाचे महत्त्व काय आहे, या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करावे ज्याने आपल्याला पुण्य प्राप्त होते, तसेच अक्षय तृतीयेला पूजन कसे करावे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेचे सर्वप्रथम महत्त्व जाणून घेऊया. हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे. अक्षय तृतीयेला लग्न करणे खूप शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पती पत्नीमधील प्रेम कधीच संपत नाही. या दिवशी लग्न झालेले लोक जन्मांपर्यंत एकत्र राहतात. लग्नांव्यतिरिक्त उपनयन सोहळा, घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व शुभ कार्य देखील शुभ मानले जातात. या दिवशी अनेक जण सोने आणि दागिने खरेदी करतात. या दिवशी व्यवसाय इत्यादी सुरू केल्याने व्यक्तीला सदैव प्रगती मिळते आणि शुभ परिणाम दिवसेंदिवस वाढत जातात. आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेची पूजाविधी. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात. वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते. आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व. चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराचे पुण्य वाटते. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादींचे दान करावे. या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचेही महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक पंखे, कूलर इत्यादी दान करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी उपकरणे दान केल्यास त्याचा फायदा होतो आणि देणगीदारांना पुण्य प्राप्त होते असा विश्वास यामागे आहे. आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेची पूजाविधी आणि कथा ऐकण्याचे महत्त्व. अक्षय तृतीयेची पूजा कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो. या कथेलाही पुराणात महत्त्व आहे. जो कोणी कथा ऐकतो, पूजा करतो व दानधर्म करतो त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते. या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी वैश्य समाजातील धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले. ही फार जुनी गोष्ट आहे. धर्मदास एका छोट्या गावासह कुटुंबात राहत होते. तो खूप गरीब होता. आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची त्याला नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, कपडे, सोने इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हटले की जर धर्मदास हे सर्व दान धर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत. त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या देणगी दान दिल्या. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासाने या दिवशी पूजा आणि दान असे विधी केले. म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रास त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही.
या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभते. ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करेल, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेची व्रत पूजा विधी. अक्षय तृतीया हा सर्वात सिद्ध मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी या प्रकारे पूजा करून देवाला प्रसन्न करावे. उपवास करणाऱ्याने सकाळी स्नान करून शुद्ध होऊन पिवळे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घरातील मंदिरात विष्णूजींना गंगाजलाने शुद्ध करून तुळशीची माळ आणि पिवळे फुले अर्पण करावे. त्यानंतर त्यांच्या समोर उदबत्ती लावून आणि पिवळ्या आसनावर बसून विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू चालीसाचा पाठ करा. सर्वात शेवटी तुळशीला पाणी अर्पण करावे आणि श्रद्धेने आरती करावी. त्यानंतर देवाला प्रसाद दाखवून सर्वांमध्ये वाटप करावा. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे किंवा दान करणे हे फार फलदायी आहे. जव, गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा डाळ इत्यादी नैवेद्य म्हणून अर्पण करा. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तसेच फळे, फुले, भांडी, कपडे, गाई, जमीन, पाण्याने भरलेली भांडी, कुऱ्हाडी, पंखे, तांदूळ, मीठ, तूप, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे पुण्यकारक मानले जाते. या दिवशी मातीच्या लहान मटक्यात पाणी भरून ठेवावे, त्यावर खरबूज ठेवावे आणि पूजा केल्यानंतर सवाष्णींना याचे दान द्यावे. या व्यतिरिक्त या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे, त्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी आणि पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंडदान आणि अन्नदान करावे. तसेच या तिथीला जऊ, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके फळदान करणे शुभ ठरेल. दान व्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्यांची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमी साथ येतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदाद संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगल कार्य करणे शुभ समजतात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ ठरतं, कारण या दिवशी केलेल्या कामात बरकत येते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे, कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम मिळतात, तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. म्हणून या दिवशी जरा सांभाळून वागावे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत